नमस्कार. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार. हळदीचं लेपन, रांगोळी माझी झालेली आहे. तसंच देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आणि दरवाजालासुद्धा मी आंब्याच्या ढाळाचं, झेंडूच्या फुलाचं तोरण लावलेलं आहे. दर गुरुवारी मी लावतेच, पण मी कधी शूट करत नाही. आणि अशी पूजा, महालक्ष्मीची पूजा करून झालेली आहे. मार्गशीर्ष महिन्यात श्री महालक्ष्मी व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताचा आरंभ केला जातो आणि याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. 4-5 गुरुवार ही पूजा करतात. श्री महालक्ष्मीची कृपा होण्यासाठी, यश, कीर्ती, ऐश्वर्य, विद्यावैभव, ज्ञानप्राप्ती, धनधान्य प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. ही पूजा फक्त गुरुवारीच केली जाते. या दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा, फलाहार आणि दूध घ्यायचे, दिवसा पूजा करायची. रात्री 10 वाजायच्या आधी पूजा होणे आवश्यक असते. आता कोण नोकरीला जातं, त्यामुळे स्त्रिया पूजेचे सर्व विधी झाल्यानंतर कुटुंबाबरोबर रात्री जेवण करावे. जेवणात गोड पदार्थ करावा. तर मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे. मी उद्यापनासाठी पोथी, लक्ष्मी व्रताची केळी वगैरे आणले आहेत. तर आज व्रताचे उद्यापन आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. त्यासाठी 7 सुवासिनी किंवा 10 वर्षाखालील कुमारिकांना घरी बोलवावे आणि घरी आलेल्या सुवासिनींना किंवा कुमारिकांना महालक्ष्मी स्वरूप मानून संध्याकाळच्या वेळेला त्यांना बोलवावे. घरातील पूजा आणि आरती झाल्यानंतर जमलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू लावावे. प्रत्येकीला श्री महालक्ष्मी व्रताची पोथी, एखादे फळ त्यांना नमस्कार करावा देऊन त्या सुवासिनींना देवीला हळदी कुंकू व्हायला सांगावे. सायंकाळी घरातील सर्वांनी देवीच्या पाया पडायला सांगून घरी प्रसादाचा वाटप करून सर्वांनी मिळून भोजन करावे. अशा पद्धतीने महालक्ष्मी व्रताची पूजा केली जाते. सुख, समृद्धी, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, लक्ष्मी, औदार्य यासाठी हे लक्ष्मी व्रत करावे. पूजेच्या दिवशी पूजा करून श्री लक्ष्मी महात्म्य वाचावे. नैवेद्य, आरती वगैरे सर्व करून मगच जेवावे. हे व्रत संसारी माणसांसाठीही असते. नवरा बायको दोघांनीही मिळून व्रताचार करावा. पूजा आनंदी, प्रसन्नी व शांत वातावरणात करावी. श्री लक्ष्मी महात्म्य वाचावे. घरातील सर्वांना ते ऐकायला सांगावे. 4 किंवा 5 गुरुवारी ही पूजा मनोभावे करावी. मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्या तरी कारणाने हे व्रत करणे शक्य झाले नाही तर कोणत्याही महिन्यातील प्रथम शुक्ल पक्षातील गुरुवारपासून हे व्रत करावे. 4 किंवा 5 गुरुवार व्रत करावे. या व्रताचे उद्यापन मात्र मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी करावे. तर माझ्याकडे सुवासिनी सर्व आल्या, त्यांना मी हळदी कुंकू दिलं लक्ष्मी स्वरूप मानून. माझ्याकडे 7 सुवासिनी झाल्या. मीही माझ्या आजूबाजूच्या घरामध्ये गेले हळदी कुंकू घेण्यासाठी आणि याच निमित्तानं स्त्रिया एकमेकांकडे जातात हळदी कुंकवासाठी. खूप छान वाटतं. बघा, सगळ्याजणी कशा साड्या घालून तयार झालेल्या आहेत, छान छान दिसत आहेत. मी माझ्या शेजारी हळदी कुंकवाला गेले सगळ्यांच्याकडे बिल्डिंगमध्ये. आणि अशा रीतीने मार्गशीर्ष गुरुवारचा चौथा गुरुवार मस्त मजेत, आनंदात, ऐश्वर्यात संपन्न झाला. माझ्या घरीसुद्धा स्त्रिया आल्या, त्यामुळं मी खूप आनंदी आहे आणि त्यांचीसुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि सोनीसुद्धा माझी, तिच्या घरचं काम चालू होतं म्हणून ती तिकडे पूजा वगैरे करून तिने इकडे तिथं एका सुवासिनीला बोलवून तिनं व्रताचं उद्यापन केलं. मग 1, 5, 7
असं पुस्तकं द्यायची असतात. मग मी म्हटलं की तिला बाकीची तू पुस्तकं वगैरे इथंच दे. तिच्या घरी काम चालू असल्यामुळे खूप पसारा होता आणि कामसुद्धा चालू होतं. मग तिनं इकडे सोनीने सुद्धा माझ्या लेकीने उद्यापनचं केलं. जी राहिलेली ती पुस्तकं पोथी दिलीत. आणि मार्गशीर्ष महिन्यातील माझे 4ही गुरुवार खूप आनंदात ऐश्वर्यात संपन्न झाले आणि देवीने माझ्याकडून सेवा करून घेतली तिची. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा लाईटी बंद केल्या त्यावेळेला आईसाहेबांचं रूप असं दिसत होतं. ते सुद्धा मी शूट करून तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ परत केलेला आहे. आणि माझी पूजा मांडणी माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.